अखिलपूर नावाचं एक गाव होतं, जिथे दामिनी नावाची एक मुलगी राहत होती. ती मुलगी लहानपणापासूनच तिच्या वडिलांसोबत लगोरी बाजीचे खेळ खेळत असायची. एक दिवस दामिनी तिच्या वडिलांसोबत त्या रेलने निशाणा लावायला शिकत होती. बाबा, माझा निशाणा एवढा पहिल्यापासूनच चांगला आहे, मग तुम्ही मला का शिकवत आहात अजून? हा बाळा, चांगलं तर आहे, पण ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चांगला आहात त्या गोष्टीचा अजून अभ्यास केला पाहिजे. गर्व आल्यावर निशाणा कमी होतो. तरी पण बाबा, जर माझा निशाणा पहिल्यापासूनच चांगला आहे तर माझा निशाणा चुकणार नाही ना? हो बाळा, एकदम बरोबर बोलतेस. पण अशा खूप गोष्टी येतात जिथं माणूस काळजी घेत नाही आणि त्यानंतर त्याच्याकडून चुका होतात. त्यामुळं अभ्यास करणं गरजेचं आहे. समजलीस बाळा? थोडं थोडं बाबा. ठीक आहे, सगळ्या गोष्टी पण लवकरच समजतील तुला. ठीक आहे बाबा, आता मी अभ्यास करते. काही वर्ष निघून गेली. आता दामिनी 60 वर्षाची झाली होती. दामिनी बाबांनी सांगितलेल्या गोष्टी आठवण करून त्याचा पोता वंशला सांगत होती. तेवढ्यात तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. दादी, तू का रडत आहेस? तुम्हाला पण बाबांची आठवण येते का माझ्यासारखी? हा बाळा, असंच काहीतरी आहे. तर मी सांगत होते, जसं माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं ना, त्यांच्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीमध्ये तुझी रुची असेल त्याच्यामध्ये तुला मेहनत आणि अभ्यास करावा लागेल. हो दादी. दामिनी जवळ आता फक्त तिचा पोता होता. हिमांशूचे आई वडील त्याला दामिनीकडे काही वर्षापूर्वी सोडून गेले होते. दामिनी नारळ विकत असायची, पण नारळाच्या झाडावरती चढणं कठीण असल्यामुळे ती तिच्या रायफलने नारळ तोडून विकत असायची. दादी, तुम्हाला सगळे शूटर दादी का म्हणतात? बाळा, तुझ्या दादीचा निशाणा पूर्ण गावामध्ये सगळ्यात अचूक आहे. ही बंदूकचं रोज नारळ तोडताना पाहून लोकांनी मला शूटर दादी म्हणायला सुरुवात केली. दादी, मला पण तुम्ही निशाणा लावायला शिकवाल का? ठीक आहे बाळा, ये चल, मी नारळ कसं तोडते तूही पहा आणि शिक. पण स्वतः तोडायचं जिद्दी नाही करायचं. ठीक आहे दादी. दामिनी नारळाला त्याच्या बंदुकाच्या इस्तेमालने तोडत होती. तेवढ्यात तिथे साहूकार आणि त्याचा मुलगा पंकज येतात. दामिनी, एवढ्या वर्षापासून बघतोय, पण तुझा निशाणा कधी चुकलेला नाही बघितला मी. माझा मुलगा पण खूप मोठा निशाणेबाज आहे, पण त्याच्या पण निशाणेबाजीमध्ये चुकी होते. अभ्यास करत रहा, सफल होऊन जाईल हा. पण तुमची इच्छा असेल तर मी शिकवू का पंकजला? शूटर दादी, तुमच्यापेक्षा पण चांगला आहे मी. आता तुमचा एवढा वय झाला आहे की दिवसा पण बत्ती घेऊन चालवावं लागत असेल तुम्हाला. तुम्ही मला काय शिकवणार? पंकज, हे काय बोलत आहेस तू? एवढा घमंड, आणि ते पण ह्या वयामध्ये? जेवढं शिकता येईल तेवढं शिक आणि दामिनीकडे माफी माग. तुम्ही फक्त मलाच बोला. खरं तर बोलत आहे मी. मला माफी मागायची काही गरज नाहीये. मी जातोय. हे बोलून पंकज तिथून निघून जातो. दामिनी, मी पंकजकडून तुझी माफी मागतो. तरुण आहे, अनुभव कमी असल्यानं अशा गोष्टी करत आहे तो. काही हरकत नाही सावकारजी, मुलं तर आहेत. आणि तुझी नारळाची दुकान कशी चालू आहे? ही तर तुमची कृपा आहे. तुम्ही हा बगीचा मला दिला आणि याच कारणामुळे सगळं कुशल मंगल आहे. अरे नाही नाही, अशी पण ही बाग कामामध्ये येत नव्हती. आता कमीत कमी हे कामात तरी येतोय. तरी पण तुमचे आभार आहेत हा माझ्यावर. अच्छा दामिनी, मी आता येतो. हिमांशूला दुसऱ्या दिवशी घरामध्ये काही गोष्टी समजवत होती. हिमांशू, तुला पंकजकडून हे शिकायला पाहिजे की जेव्हा तुझ्याकडे कोणत्या गोष्टीचं हुन्नर असेल तर त्याच्यावरती अभिमान नाही करायला पाहिजे आणि मोठ्यांना अपशब्द नाही बोलायला पाहिजे. हो दादी, मी कधीच तुमच्यासोबत असं बोलणारही नाही.
आणि कोणासोबतही नाही. हा बाळा, खूप समजूतदार आहेस तू तर. दादी, मी तर ऐकलं आहे गावामध्ये मेला लागला आहे. मला तिथं फिरायला जायचंय. अच्छा, चल मी तुला मेला फिरवून आणते. हा, दादी ते बघ, तिथे सही निशाणा लावून फुगे फोडतात आणि बक्षीसही मिळतं. तुम्ही पण खेळा ना दादी. अच्छा, बिलकुल. ये, तू हे बघ, शूटर दादीचा निशाणा. दुकानावरती पोहोचल्यानंतर तिथे पंकजही येतो. आता तुमचं वय झालंय शूटर दादी, बघा नाहीतर तुमचे हात थरथर कापतील. मोठा मजाक करतोस हा तू. हे बघा, असा लावतात निशाणा. पंकज 5 मधून 4 गुब्बारे फोडतो आणि दामिनीला एक घमंडभरी हसू दाखवून असं सांगण्याचा प्रयत्न करत होता की मानो यालाच म्हणतात निशाणा लावणं. वा, तुझा निशाणा तर खूपच मोठा आहे. दे, आता माझी वेळ आहे. दामिनी बघता बघता 5 गुब्बारे फोडून देते. वा दादी, तुझ्यासारखा निशाणेबाज कोणी नाहीये. खूप जास्त बोलतोय. ते तर माझा हात सटकला, नाहीतर तुझी शूटर दादी माझ्यापासून जिंकली नसते. काही हरकत नाही, फक्त खेळ तर आहे. यामध्ये एवढं काय तिळपिळ व्हायचं. लहान मुलाचं बोलणं एवढं वाईट वाटलं का तुला? हे तर चांगलं नाही झालं. आता तर मी चाहतोय, पण तुला माझा मजाक उडवायची किंमत मोजावी लागेल. दामिनीने तिने तिच्या हक्काचे पैसे घेतले आणि हिमांशूला घेऊन तिथून ती निघून गेली. पंकज सरळ सरळ त्याच्या वडिलांकडे निघून गेला. पप्पा, ही सगळी तुमची चुकी आहे. त्या शूटर दादीवरती उपकार केले आहेत, तरी पण ती माझा मजाक उडवायला कमी करत नाही. काय झालं ते तर सांग. तिथं यात्रेमध्ये सगळ्यांसमोर माझा तिने मजाक उडवला. खेळामध्ये, यात्रेतील छोट्याशा खेळामध्ये काय जिंकली, मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागली. मला नाही वाटत दामिनीनं काही कारण नसताना असं केलं असेल. तुम्ही तर फक्त तिच्यावरच विश्वास ठेवा. तसं पण शूटर दादीला या महिन्याच्या प्रतियोगितेमध्ये माहीतच पडेल. तर बाळा, प्रतियोगितेचा वाट पहा आणि अभ्यास कर. मला अभ्यास करण्यासाठी आणि काही नवीन गोष्टी घेण्यासाठी पैसे पाहिजेत. जसं तुला ठीक वाटेल तसं कर, पण छळ करायचा प्रयत्न नको करू. जर एवढा अभिमान आहे तर जिंकून दाखव स्वतःच्या बळावर. 1 आठवडा निघून गेला होता. दामिनीच्या घराच्या दारावरती दामिनी पंकजला बघून त्याला आतमध्ये बोलवून घेते. काय झालं पंकज? प्रतियोगिता येणार आहे असं ऐकलं मी. त्याच्या तयारीसाठी माझ्याकडून काही शिकायला आलायस का? तुझ्याकडून काय शिकू? मला तुझ्याकडून काही शिकायचं नाही शूटर दादी. मी फक्त एवढं सांगायला आलो होतो की ह्या वेळेस तुम्ही खेळामध्ये भाग घ्या. तिथं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. पण मी का भाग घेऊ आणि मी तुझं बोलणं का ऐकू? ते ह्यासाठी, तुझ्या बागेतील नारळ विकतेस ना, ते पप्पांनी तुला दिले असतील, पण ती जमीन माझ्या नावावर आहे. तरी पण मी तुझं बोलणं का ऐकू? मी स्वतः सावकार त्यांच्या सोबत बोलणं करेल. ते तुझा उपाय स्वतःच करतील. मी त्याला विकून टाकलंय, कारण पप्पाला वाटलं तरी तुम्हाला ते वापस नाही देऊ शकणार. आणि एवढंच नाही, त्या पैशानं माणसं पण बोलवली आहेत. तेवढ्यात काही गुंडे घरामध्ये घुसून हिमांशूला उचलून घेऊन जातात. अरे अरे, हे काय करताय तुम्ही? सोडा त्याला, मी सांगितलं सोडा त्याला. घाबरू नको, याला काही नाही होणार. फक्त भाग घे प्रतियोगितेमध्ये आणि ह्या प्रकाराबद्दल पप्पाशी नको बोलू, नाहीतर समजलं ना तुला? ठीक आहे ठीक आहे, मला समजलं. त्याला काहीच करू नका. हा, आता ठीक आहे, मी येतो आता. प्रतियोगितेमध्ये काहीच दिवस बाकी आहेत. हे बोलून सगळे तिथून निघून जातात. हे देवा, हे काय नवीन दुःख आलं. आता मी काय करू? मला जिंकण्याऐवजी कोणताच रस्ता राहिलेला नाहीये. आता आम्हाला ह्या लेकरासोबत काय करायचंय? याला कुठंतरी अनोळखी जागेवर प्रतियोगितेपर्यंत लपवा.
नंतर तिला वापस करूयात. जर याला काय झालं तर पप्पा मला घराच्या बाहेर काढतील. जर दामिनी जिंकली तर त्याचा इलाज मी केला आहे. ही जडीबुटी घे. प्रतियोगितेच्या आधी दादीच्या जेवणा किंवा पाण्यामध्ये याला मिसळा. या जडीबुटीनं काय होईल? यानं डोळ्याची दृष्टी काही वेळ कमी होते. मंत्रित आहे ही. दामिनी बगीचेमध्ये नारियलच्या पत्त्याच्या समोर येऊन अभ्यास करत होती. तेवढ्यात सावकार येतो. अरे दामिनी, हे तू पानावर का निशाणा लावत आहेस? बस असंच अभ्यासच करत होते. यावेळी प्रतियोगितामध्ये पार्टिसिपेट तर व्हायचंय. अच्छा, तू तर खरं भाग घेत आहेस का? मी पंकजकडून ऐकलं तर मला भरोसा नाही बसला. तू तर भाग घेणं सोडलं होतंस ना? हो, पण यावेळेस विचार केला की भाग घ्यावा. तू एवढी घाबरलेली का दिसत आहेस दामिनी? काय झालंय का? ते काही नाही सावकारजी. अच्छा ठीक आहे, मी येतो. तू अभ्यास कर. सावकारच्या गेल्यानंतर दामिनी पुन्हा एकदा अभ्यास करू लागते आणि काही दिवसामध्ये प्रतियोगिताचा दिवस येतो. आज अकिलपूर गावाची नेमबाजी खेळामध्ये 2 खेळाडू आहेत. एक पंकज आणि दुसरी आहे शूटर दादी. दोघांना 100 मीटर दूर ठेवलेल्या सफरचंदावर निशाणा लावायचा आहे. पंकज इशारा करतो आणि गुंडा शूटर दादी आणि पंकजला पाणी देतो. ते शूटर दादी आणि पंकज सोबत उभे राहून प्रतियोगिताची सुरुवात करतात. वाह, दोघांनी पण काय निशाणा लावला आहे. 100 मीटर ठेवलेल्या सफरचंदाला यांनी निशाणा लावला, जसं की तो त्यांच्या समोरच असेल. आता नारळाच्या खेळामध्ये हे समोरचे 4 नारळ फोडायचे आहेत. एक पण गोळी चुकली नाही पाहिजे. सगळ्या गोळ्या नारळाच्या आत गेल्या पाहिजेत. अचानकपणे दामिनीची नजर काही धुंदलीसी झाली आणि तिला समोरचं स्पष्ट दिसू नाही लागलं. काय झालं शूटर दादी? हे तुमचे डोळे ठीक तर आहेत ना? ते देऊ का तुम्हाला? तर हे होतं तुझा प्लॅन पंकज? बोलणं तुझे एवढं अभिमान भरे असतं आणि हरकत असली. चुप राहा आणि निशाणा लावा. हे माझा मजाक उडवायची सजा आहे तुम्हाला. ठीक आहे, पहिला तू. पंकजने निशाणा लावला आणि 4 नारळ भेदून टाकले. खूप चांगला खेळ खेळलास तू. आता दामिनी तुझी वेळ. एकटक बघत राहिली नारळकडे आणि निशाणा लावला. फक्त एका नारळावर निशाणा लावू शकलीस आणि बाकीचे 3 नेम चुकीचे लागले. आणि गावातील लोक हिला शूटर दादी म्हणतात. मजाक पण जरा चांगल्या गोष्टीचा करत जा. जरा थांब. वाह, काय खेळ खेळलाय. हे काय बोलतात? कसला खेळ? सरपंच सगळ्यांना नारळ दाखवतो की पहिल्या गोळीच्या छेदाने 4ही गोळ्या पार झालेली आहेत. हे बघून सगळेच्या सगळे चकित होतात आणि एकदम आनंदाने शूटर दादीचं नाव पुकारतात. हे ठीक नाही झालं दामिनी. तू विसरलीस का आमच्याकडे कोण आहे? मी हे जिंकणं नाही स्वीकारू शकत. तेवढ्यात तो साहूकार हिमांशूला घेऊन येतात आणि दामिनी तिची जीत त्याच्या नावावरती करणार त्याच्या पहिल्यांदाच तो दामिनीचं बोलणं काट करतो. थांब दामिनी, मला वाटलंच होतं पंकजनं काहीतरी चुकीचं केलं आहे. मी तुला त्या दिवशी भेटल्याच्या नंतर माहिती करून घेतलं. यानं गुंड विकत घेतले होते. मी हिमांशूला सापडून इथं घेऊन आलोय. दामिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. हे कसं होऊ शकतं? तुझ्या डोळ्यांनंतर जडीबुटीच्या पाण्यानं अंधुक व्हायला पाहिजे होतं, तरी पण तू निशाणा कसं काय लावू शकलेस? हे काय बोलत आहेस? म्हणजे गुंड बोलून पण तुझं मन नाही भरलं? हे सगळं पण करावं लागलं तुला? यामध्ये कोणतंच आश्चर्यवाली गोष्ट नाही आहे. नारळ तिथे ठेवले आहे हे बघितल्यानंतर जर माझे डोळे पूर्णपणे बंद जरी झाले असते तरी माझा निशाणा तसाच राहिला असता. मी माझं पूर्ण आयुष्य अभ्यासात घालवलेलं आहे, अगदी तसंच जसं माझ्या बाबांनी शिकवलेलं आहे. तुम्ही हे नाही समजू शकत. तुझ्यामध्ये एवढा गर्व चढला होता, तू एवढा टोकाला गेलास?
मी तुला माझ्या जमिनीमधून बेदखल करतो. पंकज रडत रडत तिथून निघून जातो आणि शूटर दादीने पुन्हा एकदा साबित केलं की कितीही मोठे का तुम्ही व्हा, जर सफल व्हायचं असेल तर आपल्या हुन्नरला प्रत्येक वेळी वाढवत राहा.